नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आज पुन्हा एकदा नवी पुस्तकं, नव्या लेखकांशी गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा आनंदाचं पानमध्ये तुम्हा सर्व वाचनप्रेमींचं स्वागत आहे. पुस्तकांमधनं जग कळतं, वेगवेगळ्या घटना कळतात, इतिहास कळतो आणि आपण वाचत असतो कारण आपल्याला पुस्तकांमधनं वेगवेगळी माणसं कळतात. तुमच्या आमच्यासारखं आयुष्य जगत असताना काही अवलिये मात्र समाजासाठी जगतात आणि विलक्षण असं काम करून जातात. तशा वेगळ्या माणसांपैकी एक होते डॉक्टर शशिकांत अहंकारी. त्यांच्याबद्दलचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे शशिकांत अहंकारी, दृष्टी आरोग्य क्रांतीची. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या अतुल देऊळगावकर सरांनी हे पुस्तक लिहिलं आहे. तेव्हा त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून आपण डॉक्टर अहंकारी यांच्याविषयी आणि पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. देऊळगावकर सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता हे नवीन पुस्तक आलं आहे, त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारणार आहोत आणि मला ना म्हणजे शशिकांत अहंकारींबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. मात्र या पुस्तकाचं जे नाव आहे आरोग्य क्रांती, त्या आरोग्य क्रांती च्या मागची म्हणजे त्यांची भूमिका आणि या पुस्तकामागची तुमची भूमिका, इथपासून आज आपण गप्पांना सुरुवात करूया. अगदी बरोबर मुद्दा आहे. आरोग्य क्रांती ही कशी होऊ शकते? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1000 लोकांमागं डॉक्टरची संख्या किती आहे, हॉस्पिटलची संख्या किती आहे आणि आपल्या लोकसंख्येच्या मानानं हे तोकडं पडत जाणार आणि याचा विचार अनेक वर्ष केला जातोय. परंतु त्यात मार्ग कोणता? आता आपले तसं म्हणाल तर सरकारी जी काही यंत्रणा आहे त्यामध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र आहे, त्याच्या खाली आशा अंगणवाडी आशाच्या कार्यकर्त्या आहेत. पण या आशा कार्यकर्त्या कशा निर्माण झाल्या? तर त्या मागची जी काही दृष्टी होती ती डॉक्टर शशिकांत अहंकारींनी 1980च्या दशकात तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर नावाच्या छोट्या गावात चालू केली. त्यांनी काय केलं? हे महत्वाची गोष्ट आहे की साधे साधे जे आजार असतात ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही थेट डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. म्हणजे घरच्या घरी किंवा गावात त्या आरोग्याची जाण असणारं कोणीतरी असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही ते उपचार करून घेऊ शकता, अगदी बाळांपणापर्यंत. आणि हे दाखवण्यासाठी अनेक पुस्तकं त्या काळात येत होती. वेअर देर इज अ नो डॉक्टर असं पुस्तक आलं होतं, भारत वैद्य नावाचं पुस्तक आलं होतं डॉक्टर श्याम आष्टेकरांचं. या सगळ्यांना एकत्र करून डॉक्टर अहंकारींनी गावातल्या एकल महिला, अल्पशिक्षित महिलांना ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगमुळे काय होतं, जसा साधा एक गावातला मुलगा ट्रेनिंग नंतर सैनिक होतो तसं डॉक्टर अहंकारी आणि त्यांच्या पूर्ण हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या ट्रेनिंगमुळं गावातली बाई भारत वैद्य झाली. आता त्यातल्या त्यांच्या डायऱ्या बघितल्यानंतर कळतं की सुशीला हुक्केरे नावाच्या पहिल्या भारत वैद्य त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलंय की मला तो सांगून गेला होता मिलिटरीतला जवान की माझ्या बायकोकडे तू लक्ष दे, आणि ती माझं पहिलीच केस होती बाळंतपण करायची आणि ते बाळ बाहेर आलं. आधीचं बाळ गर्भपात झाला होता तर त्याला सांभाळणं आवश्यक होतं आणि तिने म्हटलं की ते बाहेर आल्यानंतर रडतच नव्हतं तर त्याच्यावर एक पडदा होता, तो पडदा काढला, तो रडायला लागला. हे जे काही ज्ञान त्यांना आलं त्या सगळ्या बायका 100 गावातल्या 100 एकल महिलांनी त्या गावातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं. त्यांनी जवळजवळ 2 लाख बाळंतपणे केले, कित्येक आजार दुरुस्त केले आणि ज्याच्यामुळं अनेक मृत्यू वाचले. नाही तर तिथनं थेट सोलापूरला न्यावं लागायचं. हे सगळे उपचार त्या करायला लागल्या. त्यांना प्रशिक्षण इतकं उत्तम दिलं होतं की सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना नेत होते, चांगले डॉक्टर्स त्यांना भाषणं देत होते. त्यामुळे काही भारत वैद्यांनी चक्क कॅन्सरचे पेशंट सुद्धा शोधलेले. ही जी दृष्टी आहे ही आरोग्य क्रांतीची दृष्टी आहे, कारण त्यामुळे गावातलं आरोग्य अतिशय सुधारलं, गाव स्वच्छ झालं, त्याबरोबर सामाजिक सुधारणा व्हायला लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी एका आरोग्य या खिडकी किंवा दारातनं सुरू झाल्या, म्हणून ती दृष्टी आरोग्य क्रांतीची आहे. खरं तर अतुल सर, हे पुस्तक आपण जेव्हा वाचतो तेव्हा 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतात की एक तर डॉक्टर अहंकारी यांचं काम आणि डॉक्टर अहंकारी यांचं व्यक्तिमत्व. आणि म्हणजे या पुस्तकातूनच आणि त्यांना परिचित असलेले जे लोक आहेत जे त्यांच्याबद्दल बोलतात त्यातनं आपल्याला कळतं की प्रचंड धडपड आहे आणि एक विलक्षण ध्यास घेऊन काम करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं. तर आम्हाला ना म्हणजे अर्थात आपल्याला पुस्तकातून वाचायचंच आहे, पण थोडक्यात अहंकारींबद्दल, डॉक्टर शशिकांत अहंकारींबद्दल सुद्धा थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. तर अणदूर जवळच्या एका छोट्या खुलावडीच्या गावातनं
शाळा शिकलेला, नंतर अणदूरमध्ये शिकलेला आणि मग औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिकलेला हा शशिकांत अहंकारी हा एक लक्षात घ्या, त्या काळात गांधी आणि नेहरू यांच्यामुळं शाळातलं वातावरण खूप चांगलं होतं. तिथली शाळा जी होती जवाहर विद्यालय अलुरे गुरुजींची, त्या शिक्षकांमुळे हे वातावरण घडत होतं आणि त्यामुळे एक आदर्शवाद मूल्य, त्यानंतर त्यांचा संपर्क बाबा आमटे, अण्णा सहस्त्रबुद्धे, नाग गोरे, एस.एम. जोशी, पन्नालाल सोराणा या सगळ्यांच्या विचारातून डॉक्टर शशिकांत अहंकारी घडले. आणि जेव्हा ते ग्रॅज्युएशन संपवून ॲनेस्थेशियाचा डिप्लोमा करण्यासाठी आले, त्याच्या आधी त्यांना पुण्याजवळच्या वडूमध्ये KEMचा प्रकल्प होता, जनस्वास्थ्य, तिथं 2 वर्ष काम करायची संधी मिळाली. या सगळ्यामुळे ग्रामीण भागातलं आरोग्य कसं सुधारता येईल याचा त्यानं ध्यासच घेतला होता. नाहीतर त्याला सहजगत्या शहरामध्ये जाऊन प्रॅक्टिस करता आली असती. पण जेव्हा तो पुन्हा औरंगाबाद मेडिकल कॉलेजला गेला तेव्हा त्यांनी एक नोटीस बोर्डवर एक अपील केलं. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की आपण सगळेजण शिकतो, पण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा तुमच्या आईची नाळ कशानं कापली हे तुम्हाला माहितीये का? ती हॉस्पिटलमध्ये कापली का, पत्तीने कापली का, वेळाने कापली, टिटॅनसचं इंजेक्शन घेतलं का घेतलं नाही, पण तुम्ही आता नीट आहात. तर तुम्ही जे ठीक आहात असं भाग्य अनेक मुलांना लाभत नाही. त्यांना आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब पेशंट येतात ज्यांना डॉक्टरकडनं खूप अपेक्षा असते आणि आपण पेशंटकडे एक वस्तू म्हणून बघतो. आपण काय गप्पा मारतो, अरे त्याचा ट्यूमर कसा टम्म फुगलाय, त्याला काय झालंय, ह्या शरीराच्या अवयवावरनं आपण विनोद करतो. हे क्रूर आहे. हे जर संपवायचं असेल तर आपण एकत्र येऊ. आणि एकत्र आल्यानंतर हॅलो म्हणजे हेल्थ अँड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन चालू झाली. त्यामुळे डॉक्टर हे दर शनिवार रविवार खेडेगावांमध्ये जायला लागले आणि खेडेगावामध्ये जाऊन ते वैद्यकीय उपचार करू लागले. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात 400 ते 500 एथिकल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर. एकीकडे डॉक्टर अहंकारींनी हे केलं आणि नंतर जेव्हा ते अणदूरला प्रॅक्टिस करायला लागले तेव्हा भारत वैद्य तयार केल्या आणि हॅलो मेडिकल फाउंडेशन मधनं गावोगावी त्या तुळजापूर तालुका, लोहारा तालुक्यामध्ये हा विचार पसरवणाऱ्या अनेक महिला तयार केल्या. डॉक्टर शशिकांत अहंकारी आणि डॉक्टर शुभांगी अहंकारी यांनी मिळून आणि त्यांचे सगळे सहकारी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे त्या भागातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं. हे डॉक्टर अहंकारींचं कार्य आहे. आज आपण शशिकांत अहंकारींबद्दलच्या पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारल्या. त्या पुस्तकातूनही आम्हाला एका नव्या कार्याची आणि नव्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळाली. त्यासाठी आभार. आज वेळ दिलात, सविस्तर आपल्या गप्पा झाल्या, त्यासाठी खूप खूप आभार. नाही, तुमचे आभार, कारण मानाचं पानमध्ये जेव्हा एखादं पुस्तक येतं तेव्हा ते महाराष्ट्रभर पोचतं आणि तुम्ही सातत्यानं पुस्तक प्रसारासाठी खूप प्रयत्न करतात. यासाठी व्यक्तिशः भारती आणि ABP यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. गेले काही आठवडे आपण खास युवा लेखकांचं लेखन तुमच्यापर्यंत आणतोय. त्याच माळ्यातला आजचा लेखक आहे लेखक समर. तथागत या पुस्तकामुळे आणि राधा उर्मिला पार्वती या ट्रायोलॉजीमुळे चर्चेत असलेला हा लेखक. आज त्याच्या तथागत आणि इतर पुस्तकांविषयी थेट गप्पा मारूया लेखक समर यांच्याशीच. समर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. मी जसं म्हटलं समर की युवा लेखकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. सध्या खूप चांगलं लिखाण युवा पिढीकडनं होत आहे आणि त्यातच तुमची जी तथागत कादंबरी आहे त्याविषयी सांगा. आणि मुळातच मी या प्रश्नाला जोडून प्रश्न विचारते की तुमच्या ज्या आत्तापर्यंत आलेली पुस्तकं किंवा कादंबरी आहे ती पौराणिक ऐतिहासिक अशा पद्धतीचे संदर्भ असलेली आहे. मग ती ट्रायोलॉजी असेल ज्यात पार्वतीबद्दल उर्मिलेबद्दलचं पुस्तक आहे आणि तथागत अर्थात बुद्धांबद्दलचं पुस्तक आहे. तर यामागचंही तुमची आवड म्हणा किंवा तुमची भूमिका काय ती पण ऐकायला आम्हाला आवडेल. नक्कीच. तथागत कादंबरीविषयी सांगायचं झालं तर ती आत्मनिवेदन शैलीत प्रथम पुरुषी अर्थात म्हणजे तथागत स्वतः बोलतायत, यशोधरा स्वतः बोलतायत या पद्धतीने लिहिलेली कादंबरी आहे.
ही कादंबरी खरं तर अशा पद्धतीची तथागत बुद्धांवरची कादंबरी मला वाचायची होती, पण ती माझ्या शोधात ती सापडली नाही. त्यामुळे मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थातच सर्वांना परिचित असलेलं तथागत बुद्धांविषयीचे जे पुस्तक आहे ते वाचलं. पण त्यानंतरही मला असं वाटलं की अशी एक कादंबरी असावी जी अधिकाधिक वाचकांपर्यंत कादंबरीच्या माध्यमातून आपण ते चरित्र पोहोचवावं, म्हणून या कादंबरीचं मी लेखन केलं. त्या अर्थातच श्रमण परंपरा भारताला लाभलेली आहे आणि त्या श्रमण परंपरेचा पाईक होण्याची इच्छा असल्याने आपल्या हातूनही या परंपरेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी करता यावं, या हेतूने तथागत ही कादंबरी लिहिली. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की बरंचसं साहित्य माझं ऐतिहासिक किंवा पौराणिक या स्वरूपाचं आहे, तर इतिहासाची मूलतःच आवड आहे. म्हणजे बालपणापासून जेव्हापासून मी ग्रंथालयांमध्ये जातोय तेव्हापासून ऐतिहासिक सदरातच त्याच सेक्शनमध्ये जाऊन पुस्तकं वाचण्याची आवड होतीच. त्यामुळे आणि पुराणकथा अर्थातच आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कथा कीर्तन या माध्यमातून आपल्या कानी पडतातच बालपणापासून, पडाव्यात. आणि त्यामुळे ती आवड बहुतेक पुढे आली आणि लेखनातही मी जे विषय निवडले ते मुख्यतः चरित्रात्मक आहेत. म्हणजे एका चरित्राने भारावून जाणं आणि त्यानंतर लिहिणं हा एक विषय आहे. आणि ऐतिहासिक आणि पौराणिक या दोन विषयांना वाचकांचीही तशी आवड ऐतिहासिक पौराणिक वाचण्यामध्ये अधिक असते, तर हे दोन्ही संगम जुळून आले आणि त्यामुळे या विषयांना मी हात घातला. राहिला प्रश्न जी मी ट्रिलॉजी लिहिली आहे उर्मिला, राधा, पार्वती, तर या 3 स्त्रिया अर्थात सुरुवात उर्मिलेपासून झाली. उर्मिला एका कीर्तनानंतरच माझ्या मनात विचार आला की रामायणातल्या सर्व पात्रांविषयी माहिती आहे पण उर्मिलेविषयी काही फारशी माहिती उपलब्ध नाही. तर त्यासाठी वाल्मिकी रामायण वाचलं. पण वाल्मिकी रामायणात सुद्धा उर्मिलेचा 2 ते 3 ठिकाणीच उल्लेख आहे आणि जो सीतेसोबत झालाय तो असा काही स्वतंत्र उल्लेख नाही. मग ही कादंबरी कशी लिहायची, तर मग त्याविषयी अगदी 1 मिनिटात सांगायचं झालं तर वाल्मिकी रामायणाचा जो मुख्य परिसर आहे, म्हणजे उदाहरणार्थ अनेक मालिकांमधून चित्रपटातून आपण बघतो की सीतेचं स्वयंवर हे एका दिवसात झालं, पण वाल्मिकी रामायणानुसार ते 1 वर्ष चाललेलं आहे. त्यानंतर ते पराभूत झालेले राजे त्यांनी मिथिलेवर आक्रमण केलं आहे आणि जनक चिंतेत आहेत. तर असं सगळं वर्णन आपल्याकडे उपलब्ध असताना तिथेच असणारी उर्मिला जर वडील चिंतेत आहे तर अर्थातच तिला काळजी वाटणारच आहे. या परिसरामुळे ती कादंबरी मला उभी करता आली. तसंच राधेचा आणि पार्वती विषयी सुद्धा आहे. नाही, खरं तर समर कायम आमच्या टॉप 5 पुस्तकांमध्ये उर्मिलेचा उल्लेख असतो आणि या ट्रायोलॉजीचा उल्लेख असतो. मला ना प्रश्न ट्रायोलॉजी म्हणजे आपण एकाच विषयावरची म्हणा किंवा काहीतरी संबंध असलेल्या अशा 3 कादंबऱ्या म्हणा किंवा 2-4 कादंबऱ्या अशा लिहितो, तर त्याच्या मागे काही सूत्र जुळणं असतं की त्या होत गेल्या असं काही आहे? त्या होत गेल्या. म्हणजे उर्मिला लिहिल्यानंतर राधा हा विषय माझ्या मनात आला, पण राधा पुन्हा मला एक लेखक म्हणून फक्त पौराणिक विषय किंवा चरित्रात्मक विषय लिहिणारा लेखक व्हायचं नव्हतं. त्यामुळे मी 1 वर्ष थांबलो की मला त्याचा क्राफ्ट किंवा आकृतीबंध ज्याला म्हणतात तो वेगळा हवा होता. तर तो असा घेतला की आजच्या काळातली एक तरुणी राधेला भेटते आणि तिचा प्रेमाविषयी आणि आयुष्याकडे बघण्याची आजची आधुनिक दृष्टी आहे आणि राधेची दृष्टी आहे आणि या दोघींचा संवाद होतो आणि मग ती कादंबरी तशी घडलेली आहे. तर त्यामुळे हा वेगळा विषय झाला. आणि पार्वती निवडण्याचं कारण मग असं ठरलं की उर्मिलेचंही थोडं 14 वर्ष ती एकांतवासात राहिली, त्यामुळे तिचं थोडं दुःखद आहे आयुष्य. राधेचं सुद्धा श्रीकृष्ण गोकुळ वृंदावनातून गेले आणि त्यानंतर तिला आयुष्यभर एकटं राहावं लागलं, ती दुःखात राहिली असं वर्णन आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराण, गीत गोविंद सगळीकडे आहे. पण पार्वतीचं थोडं उलटं आहे. मी म्हटलं पुन्हा याची पुनरावृत्ती होण्यापेक्षा असं वेगळं चरित्र घेऊ जे आपल्याला वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आणि पुराणांमध्ये दिसतं की पार्वतीने सक्रियपणे तात्विक चर्चांमध्ये सहभागी ती झाली आहे. तिने स्वतःहून भगवान शंकरांना प्रश्न विचारलेत, काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केलाय आणि शंकरांशी विवाह व्हावा म्हणून तिने तप केलंय. वेळप्रसंगी आईवडिलांचं थोडं वेगळं मत होतं असं पुराणांमध्ये, शिवपुराणात आहे, पण तरीही तिने हट्टाने की हाच पती माझ्यासाठी योग्य आहे म्हणून तप करून मग पुढे ती हॅपीली एव्हर आफ्टर सारख्या, अर्थात त्याच्यात कार्तिकेयाची कथा आहे, तो सोडून गेल्याशी वगैरे ते आहे, पण कायम ती मग महादेवांसोबतच राहिली आणि तिने अनेक युद्धांमध्ये ती सहभागी झाली. त्यामुळे असे हे म्हणजे मी त्याला नाव देताना सिरीजला मोगऱ्याचे 3 सुगंध असं नाव दिलंय की स्त्रीत्वाच्या 3 वेगवेगळ्या या काय म्हणूयात आपण छटा आहेत किंवा वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ती या 3 चरित्रातून आपल्याला दिसून येतात.
समर, खरं तर खूप छान गप्पा झाल्या तुमच्या पुस्तकांविषयी आणि सविस्तर तुमचा त्यामागचा विचार आम्हाला ऐकायला मिळाला, वाचकांना ऐकायला मिळाला. आज तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप आभार. आणि तुम्ही जे काही लिखाण करता हे नव्या पिढीचे विचार काय आहेत, कशा पद्धतीने ती विचार करते हे आम्हाला त्यातनं कळतं. तर तुम्ही लिहित राहा, त्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं कोणती ते जाणून घेऊया थेट बुकगंगामधून. सुप्रिया लिमये सांगतायत आजच्या टॉप 5 पुस्तकांविषयी. नमस्कार, मी सुप्रिया जोगळेकर लिमये. बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, डेक्कन जिमखाना पुणे आणि बुकगंगा.com इथे गेल्या आठवड्यामध्ये टॉप 5 पुस्तकं आपण आता बघणार आहोत. सध्या सगळ्यांच्याच उत्सुकतेचा असलेला विषय भारत पाकिस्तानमधले असलेले संबंध आणि पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे या पुस्तकाची खूप प्रचंड मागणी गेल्या आठवड्यापासून आहे. लेखक आहेत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि डॉक्टर परीक्षित शेवडे. मोरया प्रकाशनचं हे पुस्तक आहे. युद्ध म्हटलं की अजित डोवाल हे नाव सगळ्यांच्याच लक्षात येत असतं. अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पुस्तक लिहिलेलं आहे अविनाश थोरात. 2 नंबरचं हे पुस्तक, प्रकाशक आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन. काश्मीर प्रश्नाची ओळख या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर डोवाल यांची डिफेन्सिव्ह ऑफेन्स नीतीची यशोगाथा या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते. 3 नंबरला आहे उर्मिला. लेखक आहेत समर पब्लिकेशनचं हे पुस्तक. सीतेची बहीण लक्ष्मणाची पत्नी 14 वर्ष एकटी होती. तिच्या एकांतवासावरती आधारित असलेली ही ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरी 3 नंबरला लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 4 नंबरला आहे फुलपाखरू. लेखक आहेत श्रीपाद ब्रह्मे. बुकगंगा पब्लिकेशनचं हे पुस्तक. सर्व जग आपल्याला लहान म्हणत असताना आपण मात्र मोठे आहोत असं वाटणाऱ्या त्या वयात, म्हणजेच टीनएजर्सच्या वयात असणाऱ्या मुलांच्या कथा या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. मुलांसाठी हे पुस्तक असेल तरी सुद्धा मोठ्यांनी या पुस्तकाचा नक्की फुलपाखरासारखं बागडून यावं, या पुस्तकामध्ये डोकावं आणि टीनएजर्सला आठवावं असं हे पुस्तक आहे. 5 नंबरला आहे रायन हॉलिडे. राईट थिंग राईट नाऊ हे रायन हॉलिडे यांचं पुस्तक. नावाप्रमाणेच योग्य आहे तेच करा आणि तेही आत्ताच करा. हे इंग्लिश पुस्तक अनुवादित केलेलं आहे डॉक्टर कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर यांनी. तर मित्र हो, ही होती गेल्या आठवड्यातील बुकगंगा.com मधील टॉप 5 पुस्तकं. ही पुस्तकं याचबरोबर अशी अनेक पुस्तकं बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, डेक्कन जिमखाना पुणे आणि बुकगंगा.com इथून आपण घरपोच मागवू शकता. तर मित्रांनो, वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. खरं तर आपण वाचतो मनोरंजनासाठी, माहितीसाठी आणि चांगल्या लोकांकडून प्रेरणा घेण्यासाठी. आजच्या भागात अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा अंतर्भाव करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पुन्हा पुढच्या आठवड्यात अशाच नव्या पुस्तकांसह भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.